नमस्कार, निर्मलाज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला मेथी बटाट्याची सुकी भाजी करून दाखवणार आहे। ही भाजी आपल्याला टिफिनला नेता येते किंवा वरण भातासोबत सुद्धा तोंडी लावण्यासाठी छान अशी ही भाजी तयार होते। चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक जोडी मेथीची छान अशी निवडून घेतलेली आहे। ह्या भाजीच्या आपण काड्या सुद्धा कोवळ्या असल्या तर घ्याव्या, काड्यामुळे भाजीला चांगली चव येते। आता ही भाजी आपण 2 ते 3 पाण्याने छान अशी धुवून घ्यायची आहे। त्याकरता मी आता इथे एक असं खोलगट भांडं घेतलं, त्यात ही भाजीची जोडी टाकून घेते। आता आपण पाणी टाकून ही थोडा वेळ पाण्यात अशी ठेवायची आहे। 2-3 पाण्याने आपण नंतर चांगली धुवून घ्यायची, म्हणजे त्याच्यावरची माती धूळ अशी निघून जाईल। इथे मी 2 मीडियम आकाराचे बटाटे, एक मोठ्या साईजचा कांदा आणि एक टोमॅटो घेतलेला आहे। हे आणि थोडंसं आलं, लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। आपल्याला लसूण थोडा जास्त वापरायचा ह्या भाजीला। आता याचं आपण वाटण तयार करून घेऊ। सर्वात आधी हे मी हिरव्या मिरचीचे 2 तुकडे करून टाकते त्याच्यात, म्हणजे पटकन बारीक होईल। लसूण टाकायचं आहे आणि आलं लसणापेक्षा थोडं कमी घ्यावं, म्हणजे चवीला छान होतं। आता पाणी न घालता आपण याचं वाटण तयार करून घेऊ। हे पहा, या पद्धतीने करून घ्या। आता ह्या बटाट्याच्या आपल्याला साली काढून घ्यायच्या, वरची साल आपण अशी काढून घ्यायची आणि या बटाट्याच्या मोठ्या फोडी करून पाण्यात टाकून घ्यायच्या आहे। बटाट्याच्या फोडी थोड्या मोठ्या करायच्या, म्हणजे छान होतात। एक मोठ्या आकाराचा कांदा कापून घेतलेला आहे। कांदा जास्त बारीक कापायचा नाही, या अशा पद्धतीने जाडसर कापून घ्यायचा। बटाट्याच्या फोडी पण या पद्धतीने करून घ्यायच्या आणि टोमॅटो पण मी इथे कापून घेतलेला आहे। भाजी मी निथळून घेतली, चाळणीमध्ये ठेवून सर्व पाणी आपण भाजीचं काढून घ्यायचं। भाजी पण आपल्याला थोडीशी जाडी मोठी कापून घ्यायची, जास्त बारीक पण नाही कापायची। या पद्धतीने मी भाजी पण कापून घेतलेली आहे। आता इथे आपण कढई तापायला ठेवूया। कढई तापल्यानंतर किटलीतल्या 2 पळ्या तेल आपण कढईत टाकून घ्यायचं आहे। तेल तापल्यानंतर अर्धा चमचा आपण त्यात जिरं घालायचं, फक्त जिरंच घालायचं आहे, मोहरी नाही घालायची। जिरं चांगलं फुटल्यानंतर आपण हा जाड चिरलेला कांदा त्यात टाकून घ्यायचा। आपण कांदा मोठ्या गॅसवर 1 मिनिटभर परतून घ्यायचा। गॅस थोडा मोठा ठेवायचा आहे आणि आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा। कांदा परतून झाल्यानंतर आपण पाण्यातून हे बटाटे धुवून कांद्यात टाकून घ्यायचे आणि ते बटाटे पण आपल्याला चांगले असे परतून घ्यायचे आहे। बटाटे परतून झाल्यानंतर आपण 2 ते 3 मिनिटं बटाटे परतून झाल्यानंतर झाकण ठेवून 3-4 मिनिटांसाठी वाफ घ्यायची, म्हणजेच आपला तो बटाटा आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा। फक्त वाफेवरच आपल्याला हा बटाटा मऊ करून घ्यायचा आहे। आता त्या बटाट्यामध्ये आपण टोमॅटो घालून घ्यायचा। टोमॅटो मऊ होण्यासाठी किंवा बटाटे पण मऊ होण्यासाठी मीठ घालायचं। आपल्याला भाजीला जेवढं मीठ लागेल तेवढं सर्व टाकून घ्यायचं आहे, मीठ प्रमाणामध्ये। हिरवी मिरची, लसणाचा जो आपण ठेचा केला तो पण आता आपण या भाजीमध्ये परतून घ्यायचा। हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे छान असं तेलामध्ये। पुन्हा आपल्याला 2-3 मिनिटांसाठी बटाट्याकरिता वाफ घ्यायची आहे। हे पहा, आता इथे आपला बटाटा शिजला का बघूया। आपला 50 ते 60% बटाटा शिजून झालेला आहे हा इथे। आता आपण याच्यात ना सुके मसाले घालून घेऊ। इथे मी धना जिरा पावडर 1 चमचा घेतलेली आहे। लाल तिखट 1 चमचा घेतला, तिखट आपण आपल्या आवडीनुसार घालायचं आहे। हळद घेतलेली आहे पाव चमचा आणि अर्धा चमचा गरम मसाला हा घेतलेला आहे। गरम मसाला आपण आवर्जून घालायचा। आपण कोणत्याही कंपनीचा मसाला, गरम मसाला घेऊ शकतो, पण हा गरम मसाला नक्की टाका, त्याच्याने भाजीची चव अप्रतिम लागते। हे सर्व परतून झाल्यानंतर आता आपण ही मेथी कापून घेतलेली ती टाकून घ्यायची आहे।
गॅस आता आपण थोडा वेळ मध्यम करायचा. मिडियम गॅसवरच आपण हे सर्व भाज्या परतून घ्यायच्या. भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही. ही तेलावरच आपण छान अशी परतून तयार करायची. भाजीला आपण झाकण ठेवायचं नाही. आता झाकण ठेवल्यानंतर भाजी कडू होण्याची शक्यता असते. ही तेलामध्ये आपण 2-3 मिनटं असे छान वाफवून घ्यायची भाजी पण मेथीची. पाहू शकता इथे आपली भाजी बहुतेक तयार होत आली. आता शेवट आपण त्या भाजीवर 1 चमचा साजूक तूप टाकायचं आहे. साजूक तुपाने भाजीला खूप छान चव येते. आपल्याला आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल, पण टाकलं तरी अतिउत्तम. हे पहा, या पद्धतीने आपण पुन्हा भाजी छान अशी एकजीव करून घेऊ. इथे आपली भाजी आता तयार झालेली आहे. हे पहा, छान अशी आपण भाकरीसोबत पोळीसोबत ही भाजी खाऊ शकतो. आता बटाटे शिजले का बघूया आपण. त्यातला बटाटा मऊ झालेला आहे. हे बघा, या पद्धतीने आता ही भाजी आपली तयार झाली. तुम्ही नक्की करून पहा या पद्धतीने भाजी. अगदी छान असं डब्याला किंवा आपल्याला तोंडी लावण्यासाठी उत्तम असा हा प्रकार भाजीचा आहे. आपण करून पहा. तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट पण करा. आपण हा वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्या काही प्रतिक्रिया असेल तर मला कमेंटद्वारे जरूर कळवा.